उरण तालुक्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरणार। खोपटा ते कोपरोली आणि दास्तान ते दिघोडे तसेच उरणमधील वाहतूक कोंडीमुळे सामान्य जनतेस होणाऱ्या त्रासामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या 8 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालयावरील मोर्चामध्ये दिल्या गेलेल्या आश्वासनाबद्दल काय उपाययोजना केल्या त्याबद्दल चौकशी करण्यासाठी कार्यसम्राट माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख श्री मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार शिवसेना उरण तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उरण वाहतूक पोलीस निरीक्षक श्री दहीपळे साहेब यांची भेट घेण्यात आली। जवळपास आता सणवार सुरू झाले असून उरण परिसरातील नागरिक हे जास्त संख्येने बाहेर पडत आहेत। शिवाय शाळेतील मुले, आजारी पेशंट, कामगार वर्ग यांना देखील वाहतूक कोंडीचा नाहक फटका बसत आहे। यासाठी 8 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भात उरण तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता। त्याच्याच अनुषंगाने रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी खोपटो ते कोपरोली, दास्तान ते दिघोडे आणि उरणमधील वाहतूक कोंडीबद्दल काय उपाययोजना केल्या याची माहिती घेण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून त्यासंबंधी शिवसेना तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर यांनी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत। वाहतूक नियोजन करण्यात यावे आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी उरण वाहतूक निरीक्षक माननीय श्री दहीपळे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे। असे न झाल्यास लवकरच रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने चक्काजाम करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले। यावेळी शिवसेना प्रमुख श्री संतोष ठाकूर यांच्यासोबत उरण तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण।